गुड मॉर्निंग. आता आपण उटीमधून निघतो आहे. वाजले तर अराऊंड 6:15 झालेत. आता आपण उटीतनं निघतो आहे आदियोगीसाठी. तर लेट्स चेकआउट. हा आपला विला होता राहण्यासाठी. एंटायर विला आपण घेतला होता. तर बॅग्स वगैरे पॅक करतायत. व्ह्यू चेकआउट करा एकदा. हे प्रॉपर व्हॅलीचा व्ह्यू एक नंबर वाटतो सकाळ सकाळ. मी मॉर्निंगमध्ये शूट करायचं ट्राय करत होतो, बट गोप्रोमध्ये तेवढी विजिबिलिटी नव्हती येत. हे बघा सनराईज. चला आपण आता निघतो इथनं. थोड्या वेळात भेटू. किती सुंदर दिसतंय बघा हे सगळं. कसली दाट झाडी आहे बघा. कसली भारी वाटते. रोड म्हणजे असे ड्रायव्हर फोकस्ड रोड आहेत. जास्त खड्डे नाही, काय नाही, वेल मेंटेन. आणि विशेष जे व्हाईट मार्किंग्स असतात रोडवर ते आपण प्रॉपर आहेत. म्हणजे आपल्या इथे कसं नॉर्मली जास्त जुनं झालं असेल तर निघून जातात व्हाईट मार्किंग्स, पण इथे आहेत ॲक्च्युअलमध्ये. आपण वरती तिथे जाऊन देतात का बघू. हे बघा, आता आपण आलोय चहाच्या बागेत. ही सगळी चहाची झाडं आहेत. इकडे ना वरती असं या साईडला असं वाटतं मस्त. कसं मस्त वाटतं मला. म्हणजे पाय कुठं टाकत तसंच विचार करायला. हा झाड आता इथून पुढचं रूट बघा कसं आहे. मॅपवरच बघा. गाडी काय म्हणते की आवाज बोलतो. सिनिक व्ह्यू जाम आहे तिथे. म्हणजे प्रत्येक टर्नला तुम्हाला वेगळा व्ह्यू दिसायला आहे. टर्न्स बघा इथले कसे जागेवर आहेत एकदम. कुठं आला
मस्त रोड आहेत बघा बारीक मध्ये. हे बघ कसं झाड बघ. झाड बघा हे कसं झाड. डोंगर बघा किती सुंदर दिसतंय. चला आपण भेटू आता हे रस्ता संपल्यावर. हा रामगाव ना. हा रामगाव बघा. काय बॉडी आहे त्याची राव. तरी हा बारीक आहे. आता आपण उटीचा घाट सोडला आहे. पण थांबलोय नाश्ता करायला. हे बघा, इथे नाश्ता करायला थांबलो आपण. रोज मसाला आणि रोज नाही, रोज पोळी रोज क्या आहे नाश्ते में? मसाला डोसा आणि डोसा. अशी केळीची पानं दिलीत प्रॉपर चौघांना. त्याच्यावर देणार बहुतेक खायला. எந்த நேரம் நாங்கள் கூட்டம் இருந்துட்டு இருக்கு. அதே மாதிரி யாராவது வந்தாலும் சொல்லலாம். நீங்கள் போயிட்டு வரணும். आता नाश्ता केला. आता आपण चाललो आहे आदियोगीला. ते नाश्ता केला. इडली एक नंबर होती त्यांची. आणि इडली आणि मसाला डोसा घेतला होता. तर मसाला डोसा एवढा खास नव्हता, बट इडली एक नंबर होती. त्यांचं जे सांबर असतं, सांबर आणि जी चटणी एक नंबर वाटली. आता बघू आपण गेले जरा फ्रेश व्हायला. आपण आता इथून जाणार आहोत आदियोगी. आता 40 किलोमीटरच राहिले. आणि हे बघा खाल्ल्यानंतर सगळे झोपलेत. आता आपण पोचलो ऑलमोस्ट. एक 20 किलोमीटर राहिलं आहे. जस्ट नारळ पाणी प्यायला थांबलो होतो. चेक करा कसावं लागतंय. रुको रुको ना, रुको. हां करो करो करो. ठीक आहे. काय बोलतात काही समजत नाही. पण खाणं कोणा व्यवस्थित फक्त. नारळ कसे मोठे मोठे. आणि आपला फर्स्ट व्हिडिओ अपलोड होतो आहे. अराऊंड 70% झाला आहे. अजून 55 मिनिट्स दाखवतो. बघू कसा काय रिस्पॉन्स येतो आहे. तसं नारळ झाला आहे. हां मस्त आहे. आम्हा फुल मस्त जोरात कापून देतात.
ॲक्च्युली त्यांना समजत नाही आपण काय बोलतोय, आपल्याला समजत नाही ते काय बोलते, असं झालं. ते मला विचारत होते कुठं चालले त्यांच्या ह्याच्यात, त्यांच्या लँग्वेजमध्ये. तर समजलं नाही तर त्यांनी फोटो दाखवला डिरेक्टली, म्हणजे आदियोगीला चालले का. आता इथून 20 किलोमीटर राहिले ना, त्यांनाही माहिती आता इथले टुरिस्ट इकडेच जातात मोस्टली. तर त्याही तो फोटो काढला मोबाईलमध्ये आदियोगीचा. मला म्हटले इल्ले. तर काय म्हणले, इल्ले म्हणले का काय म्हणले काय माहिती. आता मस्त काढून देतात. बघा आता सेम पप्पांना विचारतात. पप्पा समजला. फोटो काढा म्हणतात. थांबा. आपण पोचलोय आदियोगीच्या इथे. हा एंट्री गेट आहे. In 600 meters, turn right. मस्त बांधलाय. छान आहे का? हॅपी याचा सोडल्यात ते बार. आता आपण पोचलोय आदियोगीमध्ये. बॅक साईडला आहे पण तिकडे चाललोय आत्ता. कसं मस्त वाटतंय बघा. इथं बघा नवीन प्रकारची केळी दिसत आहेत लालमध्ये. आणि इकडे केळी किंवा बाकीचं पण काय किलोवर भेटतात. आता जरी केळी आपल्या इथे कशी डझनवर भेटतात तसं इथे नाही. इथे फक्त किलोवर, 1 किलोमध्ये जेवढी बसतात तेवढी असं. आता 80 रुपीज किलो ही आहे, 300 रुपये किलो. आणि हा जर घेतला तर ह्याच्यात जेवढे आहेत केळी तेवढी 80 रुपयाला. आपण तोच कोणता बघायचा. आता आदियोगीवरनं निघालोय. आदियोगीवरनं चाललोय मुन्नारला. मुन्नारला काही हिल स्टेशन आहेत, परत नॅशनल पार्क्स आहेत, ते व्हिजिट करून मग आपण तिथून उद्या निघू आपल्या एरिया, म्हणजे घरी जायला बेसिकली रिटर्न निघू गोवा कोल्हापूर वगैरे. विंडमिल्स बघा किती आहे तिथे. विंडमिल्स किती आहेत बघ. विंडमिल्स हे बघ. पवन चक्क्या गाड्या रे. 25 असतील इथंच. 100 विंडमिल्स खूप आहे तिथं, म्हणजे हवा जास्त असेल इथं बाहेर आय गेस. हे बघा इथून जवळून दिसत आहेत. अरे त्यांनी काय केला, आम्ही त्याला विचारत होतो ना, तर त्यांनी तो म्हटला की 80 रुपयाला अख्खा आहे. तर आम्ही तो अख्खा पूर्ण घेतला. पाखरू असेल तर द्या टाकून. नाही दादा. रोड बघा कसं मस्त वाटतं. रोड बघा कसं मस्त वाटतं. आपण ऑलमोस्ट मुन्नारला पोचलो आहे. जरा फ्यूल ब्रेकसाठी थांबलो होतो आपण.
मागे व्ह्यू चेकआउट करा. तर डोंगर कसला भारी दिसतोय. आणि आत्ताच आपण म्हणजे आत्ताच आपला पहिला व्लॉग मी ह्याच्या ऑनरोल केला होता यूट्यूबला. तर त्याच्यात रिव्ह्यूज आलेत की फक्त थोडा व्हॉईस अजून वाढू दे. आय विल ट्राय. ह्याच्या पुढे मी आवाज वाढवून बोलायचं ट्राय करतो. फक्त प्रत्येक व्लॉग कसा वाटतोय, काय वाटतोय किंवा त्याच्यात काय कोणती गोष्ट चांगली वाटते काय वाटते फक्त तेवढं इन्फॉर्म करा. मी त्यानुसार चेंजेस करत राहील. चलो बाय. तर आतमध्ये जंगल सफारी आहे बहुतेक, कारण तिथं रोड आहेत पप्पा जायला. रोड सिंगल लेनच आहे पण डबल लेन झाला पाहिजे, केला पाहिजे ते. आणि किती खचल्या बघ ना दोन्ही गाड्या. हा ना, नाही ॲटलिस्ट ते रोड सुधारवला पाहिजे. गाडी तेवढी झाली. आता इथं जर ट्रक आला आणि बाईक कार आली तर क्रॉसच नाही होऊ शकत. इकडं बघा. मग हे सांगायचं ना गव्हर्नमेंटला. हा कोणतरी मोठा गेला का? मी टूर बरेच ठीक आहे. हा मग हे ना रोड नको व्यवस्थित झाला. नाही काढून नाही जाणतो. आता आपण केरला बॉर्डर एंटर केली आहे. नॉर्मल चेकिंग होती, जास्त काही चेक नाही केलं, फॅमिली आहे त्यामुळे जस्ट एंट्री करून घेतली. आता आपण मुन्नारला पोचू एक अराऊंड अर्ध्या पाऊण तासात. 50 किलोमीटर दाखवते. पण इथले रोड खूपच बारीक आहेत, खूपच. आणि जर समोरून गाडी आली तर गाडी दाबायला जागाच नाही आहे. साईडला जर तुम्ही घेऊच शकत नाही गाडी. एक तर समोरचा जो आला आहे त्याला मागं जाणे आहे किंवा आपल्याला मागं जाणे आहे. रोड तसा आहे चांगला, वेल मेंटेन्ड आहे. हे दोन्ही बॉर्डरच्या आधीचा पण आणि हा पण वेल मेंटेन्ड आहे. पण आजूबाजूला तरी थोडी जागा केली पाहिजे, कारण एका टायमाला ॲट अ टाइम एकच व्हेकल पास होऊ शकते आरामात. साप पण येतो. उटीच्या घाटापेक्षा हा घाट चांगला आहे. हा का हो? गाडी चालवायला डेंजर गाडी आहे. हे अजून जरा पटरी वेगळ्या म्हणजे नाही, पण हा कसा सिनिक व्ह्यू आहे मस्त. कवचित गाडी आहे तिकडून आता. मगसच्या पेक्षा ना हा रोड जरा रुंद आहे. चहाचे मळे आहेत त्यासाठी थांबलो जस्ट फोटो काढण्यासाठी. पक्ष्यांचे आवाज येतात बघा. ते पाणी आहे वाटतं. हा पाणी आहे. त्याचा आवाज येतोय बघा. चहाची मळे. व्ह्यू एक नंबर आहे. कसलं मस्त वाटतंय बघा हे.
इथे सगळीकडं चहाचेच मळे आहेत बघा. रस्ते कसले मस्त वाटतात. प्रॉपर सगळ्या समोर जेवढं डोंगर आहे तेवढ्यांवर तेच आहे. हे बघा इकडं पण तेच दिसतंय. झाड बघा ही प्रॉपर पर्पल. Jadi kecil ada berapa?